नमस्कार. मी पुन्हा आज हा व्हिडिओ बनवतोय. त्याचं कारण असं आहे की खूप लोकांची अशी प्रॉब्लेम असतात की यार मला काम का मिळत नाही आहे, मी इतके ऑडिशन्स देतोय, मी इतक्या लोकांना भेटतोय, मला काम का मिळत नाही आहे, मला सिनेमात काम करायचं आहे, मला नाटकात काम करायचं आहे किंवा मला सिरियलमध्ये काम करायचं आहे, पण मला काम का मिळत नाही आहे. तर याच्यासाठी थोडासा मी फोकस करणारा हा व्हिडिओ आज आपल्यासमोर करणार आहे. काम का मिळत नाही असं म्हणण्यापेक्षा की आपण काहीतरी चुकतोय हे तुम्ही आधी लक्षात घेतलं पाहिजे. तर काय चुकतोय आपण, काय केलं पाहिजे एक कलाकारांसाठी, एक मेल असो किंवा फिमेल असो, तर त्यांच्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगतो की तुम्हाला आधी स्वतःचा अभ्यास करा की तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुमची हाईट, बॉडी कशी आहे, तुमचा चेहरा कसा आहे आणि तुम्ही कुठल्या रोलसाठी सूट करता, कुठल्याही रोलसाठी तुम्ही काम करू शकता, ही आधी स्वतःचा अभ्यास करणं, एक सेल्फ डिटेक्शन म्हणतो आपण, सेल्फ स्टडी म्हणतो आपण. स्वतःची बॉडी लँग्वेज कशी आहे हे आधी स्वतःच ॲनलाइज करा, ती शिकून घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होईल की मी अशा प्रकारचे रोल करतो की मी अशा प्रकारचे रोल करू शकतो किंवा माझी बॉडी लाईन, माझी पर्सनॅलिटी अशी आहे, मला अशा पद्धतीचे रोल मिळतील. म्हणजे काय होईल की तुम्हाला एकदा तुमच्या डोक्यामध्ये फिट असेल की मला अशा पद्धतीचे काम करायचे आहेत, माझी ह्याची आवड आहे की मी याच्यात सूट करेल, तेव्हा तुम्ही पुढे जेव्हा कोणाकडे ऑडिशनला जाल तेव्हा तुम्हाला ते क्लिअर असेल की मला हे रोल हे असं सूट करू शकतो किंवा तुम्ही ते कॉन्फिडन्सली बोलू शकता. एक दुसरी गोष्ट, जेव्हा कधी तुम्ही ऑडिशनला जाता तेव्हा जात असताना ना कॉन्फिडन्स घेऊन जा. तुम्ही कॉन्फिडन्सनी जात नाही. कॉन्फिडन्स कधी येतो, जेव्हा तुमचा अभ्यास असतो तेव्हाच तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. तुम्ही आधी ॲक्टिंगचं ट्रेनिंग घ्या, कुठेही घ्या, कुणाकडेही घ्या, पण ॲक्टिंगचं ट्रेनिंग घ्या. तो कॉन्फिडन्स पाहिजे. नाहीतर आजकाल तर खूप लोक असं झाले आहेत, मी रील्सवर माझे लाखो फॉलोअर्स आहे, माझे हजारो चाहत्या आहेत, असं तसं आहे, पण रील्सवालचे मी किती लोकांचे ऑडिशन घेतलेले आहेत, मॅक्झिमम मला असं जर जाणवलं म्हणजे माफ करा, रील्सचे लोक चुकीचे नाहीत, पण रील्सवर काम करणारे मला दिसलं, अरे खूप फॉलोअर्स आहेत, ह्याला आपण फिल्ममध्ये घेतलं पाहिजे, ह्याला नंतर कळते की अरे त्याला माणसाला काहीच येत नाही, तो फक्त रील्सवर डान्स करण्यासाठीच तो झाला आहे किंवा तेवढंच त्याला येत आहे, बाकी काही येत नाही. त्याच्यामुळं ॲक्टिंग हा टोटली पार्ट वेगळा आहे. त्यामुळे रील्स मी हिट आहे म्हणून असं होत नाही जनरली. तर त्याच्यासाठी स्वतःचा प्रॉपर अभ्यास करा, ॲक्टिंगचा अभ्यास करा, डायलॉग डिलिव्हरीचा अभ्यास करा, कुणाच्या हाताखाली जाऊन शिका, कुणाकडे तरी ट्रेनिंग घ्या, तेव्हाच तुम्ही चांगले सक्षम अभिनेते होऊ शकता. एकदा तुम्ही सक्षम अभिनेते झाले त्याच्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त लोकांना भेटण्याचा प्रयत्न करा. जेवढे फिल्म प्रोडक्शन्स हाऊसेस आहेत त्या सगळ्या फिल्म प्रोडक्शन हाऊसेसला तुम्ही गुगलला सर्च करा. एक काळ होता की ज्यावेळेस आम्ही जेव्हा स्ट्रगल करायचो तर आम्हाला जावं लागायचं, कुठेतरी शोधावं लागायचं, अरे याला सांगा, त्याला सांग, त्याला सांग. आता तसं नाही आहे. आजच्या नवीन पिढीसाठी हे खूप सोपं आहे, कारण प्रत्येक प्रोडक्शन हाऊसचं स्वतःचं गुगल पेज असतं, प्रत्येकाचं एक फेसबुक पेज असतं किंवा इन्स्टा पेज असतं. त्या लोकांना तिथे सर्च करा, सोशल मीडियावर सर्च करा आणि त्या लोकांचे मेल आय डी घेऊन त्यांना सगळ्यांना तुम्ही फोटोज पाठवा. त्यांच्याकडनं जेव्हा कधी कॉल येईल, मेल येईल तेव्हा येईल, पण तुम्ही पाठवून ठेवा. यू हॅव टू बी रेडी फॉर ऑल दिस थिंग्स. तुमचा एक शोरील बनवा आणि काही फोटोज आणि शोरील हे दोन्ही गोष्टी. त्याच्यासाठी शोरील बनण्यासाठी काय करावं लागणार तुम्हाला की एक चांगलं ऑडिशन क्लिप बनवा की ही तुमची ऑडिशन आहे आणि हे तुम्ही डायलॉग डिलिव्हर करू शकता. अशी छानशी छोटीशी क्लिप बनवा, ती तुमच्या सोबत ठेवा आणि ती क्लिप जेवढे प्रोडक्शन हाऊसेस आहेत, जेवढे त्यांचे मेल आय डीज आहेत हे शोधून काढा आणि ते त्यांना सगळ्यांना पाठवून द्या. एक दुसरी गोष्ट, जेवढे कास्टिंग डिरेक्टर्स आहेत हे सुद्धा तुम्हाला मेलवर सापडतात, हे सुद्धा तुम्हाला इन्स्टावर सापडतात, फेसबुकला सापडतात. ह्या सगळ्या लोकांना सर्च करा, सगळ्यांना फॉलो करा आणि सगळ्यांचे मेल आय डी घ्या, सगळ्यांशी बोला, गप्पा मारा आणि त्यांना तुम्ही सगळ्या गोष्टी ह्या पाठवत राहा, दाखवत राहा, जेणेकरून कधी कुणाकडनं तुम्हाला येईल कॉल तुम्हाला माहिती नाही. तिसरी गोष्ट, जे काही ऑडिशन्स येतात त्यातला प्रत्येक ऑडिशन तुम्ही जाऊन अटेंड करा. तर बरेच लोक, मी असे बरेच कलाकार म्हणले आहेत, अरे नाही रे हे फेक ऑडिशन आहे, हे होणार नाही आहे, हे खोटं ऑडिशन आहे, यांचं काय होणार नाही, असं काहीतरी निगेटिव्ह घेऊन जातात लोक. असं करू नका. जे कुठले ऑडिशन्स असतील, जे कसलेही ऑडिशन असेल, फेक असू दे, तुम्ही जाऊन अटेंड करा, तिथे ऑडिशन द्या. पण त्या ऑडिशनमध्ये तुमचं सिलेक्शन होईल ना होईल ही नंतरची गोष्ट आहे, पण त्या ऑडिशनमुळे त्या लोकांच्या बरोबर तुमच्या ओळखी होतील आणि त्या ओळखी तुमच्या 10 कलाकार आजूबाजूला असतात त्यांच्याशी ओळखी होतील आणि काम असंच मिळतं, ओळखीतूनच काम मिळतं. तुम्ही जेवढे तुमचे कॉन्टॅक्ट्स वाढाल, जेवढ्या तुम्ही ओळखी वाढाल, तेवढंच तुम्हाला काम मिळायला सोपं होणार आहे. त्याच्यामुळे ही खूप सोपी गोष्ट, खूप सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे.
पुढची गोष्ट, पुढे तुम्ही एक गोष्ट नक्की तुम्हाला सांगतो की तुम्ही ज्या कुठल्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम कराल तिथे विनाकारण ॲटिट्यूडनी वागू नका. विनाकारण मी किती भारी हे सांगू नका, मी किती छान आहे, मी किती ग्रेट आहे असं कुणालाही सांगू नका. तुम्ही त्या ग्रुपमध्ये इतके इन्व्हॉल्व व्हा, इतके एकरूप व्हा की ते तुमचे मित्र रोजचे वाटले पाहिजे, त्यांनाही वाटलं पाहिजे हा आपला माणूस आहे, मग तो आपल्याच प्रोडक्शनचा माणूस आहे, आपल्याच प्रोडक्शनसाठी काम करतोय, किंवा ही व्यक्ती किंवा ही मुलगी किंवा मुलगा हे आपलेच आहेत, हे कुठलंही ॲटिट्यूड नाही, काय नाही, हे खूप छान काम करणारे आहेत. जोपर्यंत तुम्हाला नवीन काम चांगलं मिळत नाही तोपर्यंत तुम्ही हे करणं खूप गरजेचं आहे. एकदा तुम्हाला काम मिळालं की नंतर तुम्हाला कोणी विचारणार नाही आहे की बाबा तू असं काय तसं काय, तेव्हा तुमचं नाव मोठं आहे म्हणून ते तुम्हाला बुक करतील, पण आज त्यांचं नाव मोठं आहे म्हणून तुम्हाला त्यांच्याकडे जायचं आहे हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आजचे टिप्स मला असं वाटतं की तुमच्यासाठी खूप अनमोल ठरतील. याच्यावर जर व्यवस्थित तुम्ही विचार केला तर नक्कीच तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. तर मित्रांनो, पुढच्या एपिसोडमध्ये असेच काही फिल्मी न्यूज मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा, कारण तुमचे कमेंट्स, सबस्क्राईब आणि लाईक्स माझ्यासाठी खूप अनमोल असतात, त्याच्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया नवीन काहीतरी घेऊन. स्टिल देन, सायनिंग ऑफ.